नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे संकष्ट चतुर्थी. तुम्हाला सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गेले 4-5 दिवस व्हिडिओ आले नाहीत कारण मी आजारी होते. सर्दी खोकला झालेला आहे. आवाज अजूनही चेंज आहे. तुम्हाला फरक जाणवत असेल. म्हटलं 50 डेजच्या चॅलेंजमध्ये गॅप आला तर काय झालं? पण मी नव्याने सुरू करेन, रिस्टार्ट करेल. हाच तर या चॅनलचा मोटिव्ह आहे ना. म्हणून आज व्हिडिओला सुरुवात केली. मस्त सकाळी-सकाळी अंघोळ झाली आहे, केस वगैरे धुतले. म्हटलं स्किन केअर करतानाच व्हिडिओ करूया. तर स्किन केअरमध्ये तुम्ही बघाल मी फारसं काही करत नाही. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन एवढंच लावते आणि नाईट स्किन केअरमध्ये व्हिटॅमिन सी सीरम लावते. आणि हा ड्रेस मला कसा दिसतोय मला नक्की सांगा. मी ब्लॅक कलर सहसा घेत नाही. पण हा मला माझ्या नंदेने घ्यायला लावला, की "वहिनी छान दिसतंय, घ्या." तर मला सूट होतो का ब्लॅक कलर मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी घेईन. स्किन मस्त टवटवीत झाली आहे. चला तर किचनमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे, की मी माझ्या पद्धतीने भगर कशी करते. तर मस्त मिरची, बटाटे आणि टमाटर कापून घेतले आणि शेंगदाणे मी असं आधी तळून घेते आणि प्लेटमध्ये काढून ठेवते. नंतर भगर बनवते. तर ही जी माझी भगर बनवण्याची पद्धत आहे, ही मला मम्मीने शिकवलेली आहे. तर मी याच पद्धतीने बनवते आणि मला असा भगर आवडतो. तुम्ही कसं बनवता मला सांगा किंवा तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा. तेलात आधी जिरा, मिरची आणि बटाटे टाकून घेतले. बटाटे अर्धवट शिजल्यानंतर मी टमाटर टाकते आणि मीठ टाकून टमाटर पूर्ण शिजवून घेते. पूर्ण गलले, पूर्ण मॅश होतात टमाटर. त्या स्टेजला मी भगर टाकते. मला ना असं भरपूर टमाटर टाकलेलं लाल कलरचं भगर आवडतं. मी दही वगैरे काही टाकत नाही त्याच्यात. टमाटरची ओरिजिनल टेस्ट आलेली मला आवडते. बाजूला गरम पाणी ठेवलेलं आहे. असं टमाटर मॅश झाले ना, मग भगर टाकून फक्त मिक्स करून घेते. त्याला भाजत वगैरे बसत नाही आणि लगेच गरम पाणी टाकून देते. गरम पाणी टाकल्याने ना, ते भगर भाजण्याची प्रोसेस कमी होते आणि भगर सॉफ्ट होतो. मला या पद्धतीने आवडतं, तर मी अशी करते आणि त्याला उकळताना ना, मी झाकण लावत नाही. 5 मिनिटं असंच उकळू देते आणि नंतर शेंगदाणे टाकून मिक्स करून झाकून 5 मिनिटं परत शिजवते. तर तुम्ही अशा पद्धतीने भगर करून बघा, खूप टेस्टी होतं. तर माझ्यासोबत ना राहुलचा पण उपवास असतो. तर ते म्हणत होते, की "भगर तर मी डब्यात नेईन, मला आत्ता नाश्त्याला काय देते?" मग मी त्यांना भगरच्या चकल्या, साबुदाण्याचे पापड, आलूचे चिप्स असं सगळं तळून दिलं आणि आवरून ऑफिससाठी निघाले. ऑफिसचं काम झालं, परत येताना मी हे रिलीज ऑर्डर घेऊन आलेली आहे. रिलीज ऑर्डर कशासाठी आहे आणि पुढे काय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला लाँग व्हिडिओज बघावे लागतील आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. चला तर मी निघते ऑफिसमधून. तुम्ही लाँग व्हिडिओ नक्की बघा.